मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मैत्रिणींनो। जो व्हिडिओ मी 3-4 दिवसापूर्वी शूट केला होता, त्यांना तुम्ही सर्वांनी खूप छान अशी पसंती दर्शवली आणि तुमच्या सर्व ताईंना हा व्हिडिओ खूप आवडला आणि त्यांनी खूप सुंदर सुंदर पण कमेंट केल्या की त्यांचे पण ब्लाऊज असे बरेच कपाटात आहेत, आता सगळे ब्लाऊज काढून आम्ही ह्याच पद्धतीनं आम्ही सैल करू ब्लाऊज, असं सर्व ताईंनी केलं। बऱ्याच ताई म्हणल्या खूप सुंदर, खूप छान। त्यांच्या कमेंट बघून आणि वाचून खूप मनाला भारी वाटलं। तर त्या सर्व ताईंचं, मैत्रिणींचं मी मनापासून धन्यवाद मानते। तर मैत्रिणींनो, तुमच्या म्हणजे ब्लाऊजच्या संदर्भात असू दे, घागरा, वन पीस, जो काही तुमचे शिलाईशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर ते नक्की तुम्ही मला सांगत जावा, त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर मैत्रिणींनो, तो व्हिडिओ ही तुम्हाला खूप छान असा उपयोगाला येईल ह्या दृष्टिकोनातून काढला होता। म्हणजे तो माझ्या मैत्रिणीचा ब्लाऊज होता, कायम तिचे ब्लाऊज माझ्याकडे कायम शिवायला असतात, तर तो 10 वर्षापूर्वी तिने शिवून घेतलेला होता आणि तो तिला घट्ट होत होता। तर त्याच्यावरती मी म्हणजे कसं पद्धतीने तुम्ही सैल करू शकता, जर मार्जिन नसेल तर सैल कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवलं होतं। तर जर समजा चेस्टला आणि कमरेत जर तो घट्ट होत असेल तर तो करू शकतो, पण जर समजा मुंड्यामध्ये घट्ट होत असेल, फाईमध्ये घट्ट होत असेल तर ती वेगळी पद्धत आहे। तर मी आज तुम्हाला ती पद्धत दाखवणारच आहे। तर बऱ्याच ताईंच्या शंका पण होत्या, जर की नुसतं पाठीमागच्या साईडला जर पॅच लावला तर मग शोल्डर उतरणार, कारण गळ्याची रुंदी वाढते असं त्यांचं म्हणणं होतं। तर मैत्रिणीनं जो मी ब्लाऊज तयार केला ना, तो माझ्या मैत्रिणीला अगदी परफेक्ट बसला। म्हणजे बरेच जणांचं काय होतं की नुसतंच चेस्ट आणि कमरेचं माप वाढत नाही, तर त्याबरोबर शोल्डरचं पण माप थोडं वाढतं आपलं आणि पाठ पण अशी थोडीशी रुंद होती। मग असं झाल्यामुळे ते व्यवस्थित ब्लाऊज बसतो आणि तरी पण तुमचा जर उतरत असेल तर तुम्ही त्याला एक उपाय करू शकता, नॉट लावू शकता। तर आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। ते म्हणजे काय की जर समजा तुमचा ब्लाऊज चेस्टला पण घट्ट होत असेल, कमरेत पण घट्ट होत असेल, मुंड्यात पण घट्ट होत असेल आणि भाईत पण घट्ट होत असेल, तर ते कशा पद्धतीनं सैल करायचा ह्याच्यावरती मी आज खूप छान व्हिडिओ आणणार आहे तुमच्यासाठी। तर मैत्रिणींनो, स्किप न करता तुम्ही व्यवस्थित पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा। जुनाच ब्लाऊज पण तो कशा पद्धतीनं सैल करायचा, मार्जिन नसेल तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, कुठल्याही प्रकारची शंका तुमची असू द्या, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या सर्व प्रश्नांच्या ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर चला आपण करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आता आपण काय बघणार आहोत, आता हा जो आहे ना, हा कस्टमरचा ब्लाऊज आहे। तर बघू शकता लास्टची ही टीप राहिलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर सर्व टिपा उसवून झालेल्या आहेत। तर त्यांचा ते ही एकच लास्टची ह्या साईडला बघू शकता, ह्या पण साईडला ही लास्टची एकदम म्हणजे कवर शिलाई जी असती ना ती राहिलेली आहे। आता ही जर उसवली तर पूर्ण ब्लाऊजची जी आतल्या साईडचं जे सुतं असतात ना ते दिसतात। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता आता ह्या जी साडी आहे ना, ही जिथं आपण खोचतो ना त्या साईडचं आपल्याला थोडंसं कापड काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, तर ह्या साईडचं मी थोडंसं म्हणजे पट्टी पूर्ण अशी अखंड 4 इंचाची कट करून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे मी बघू शकता हे पीसेस करून घेतले आणि त्याला आतल्या साईडला मी अस्तर लावलेला आहे। तर कशा पद्धतीनं आता ते जोडायचं मी तुम्हाला दाखवते। अगोदर काय करायचं आहे, पूर्ण ही आपल्याला टीप उसवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे जोडायला घ्यायचं आहे। तर चला आता आपण अगोदर ही टीप उसवून घेऊयात। तर बघू शकता ह्या साईडचं पण उसवून घेतलेलं आहे आणि त्या साईडचं पण उसवून घेतलेलं आहे, म्हणजे डावी साईड आणि उजवी साईड पूर्ण उसवून घेतलेलं आहे। बघू शकता पूर्ण ओपन केलेला आहे हा ब्लाऊज। आता काय करायचं आहे आपल्याला, जे आपण असे पूर्ण साडीतलं जे कापड काढलं होतं ना त्याचे मी असे 4 तुकडे केलेत, तुम्हाला दिसतच असेल। आता त्याला आपण मॅचिंगचा असा अस्तर लावायचा आहे आतल्या साईडनं। हे बघू शकता तुम्ही, हे 4 पूर्ण आपल्याला म्हणजे इथून असा जॉईंट द्यायचा आहे, म्हणजे इथून ते खालीपर्यंत। म्हणजे भाईत जरी घट्ट होत असेल तरी तो तुमचा प्रॉब्लेम दूर होणार आहे। कमरे म्हणजे जिथं मुंड्याचा भाग आहे तिथं पण घट्ट होत असेल तरी प्रॉब्लेम दूर होणार आहे आणि चेस्ट आणि कंबर सर्व प्रॉब्लेम जे घट्ट होतात ते दूर होणार आहे। तर त्यासाठी आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात। तर त्याच्यानंतर काय करणार आहोत, आपण अगोदर हे अस्तर असं पूर्ण त्याला जोडून घेणार आहोत।
जर एक्स्ट्राचं जे कापड होतं ना अस्तरचं ते आपण कट करून घेणार आहोत. हा एक भाग जोडून झालेला आहे. आता दुसऱ्या ह्या भागाला आपण जोडून घेऊयात अस्तर. हे दोन भाग आपले जोडून झालेले आहेत. म्हणजे आपल्याला चारही साईडला आपल्याला हे पूर्ण जे आहे ना कापड आपल्या साडीचं ते जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे चार जे आहेत ना हे पार्ट तयार करून घेतले. तर कशा पद्धतीने जोडायचं मी दाखवते. तुम्ही सुद्धा साडीतलं जिथं आपण खोचतो तिथून तुम्ही असा एक पट्टा स्ट्रेट काढून घ्या, म्हणजे पूर्ण सरळ 4 किंवा 5 इंचाचा, आणि त्या पद्धतीनं असे पूर्ण हे करून त्याला सेम मॅचिंगचं अस्तर लावा. तर आता हे बघू शकता. आता इथून आपल्याला जोडायला चालू करायचे, म्हणजे इथून हे खालीपर्यंत दिसते ना तुम्हाला बघा मैत्रिणींनो. तर इथून आपल्याला जोडायला चालू करायचं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथून असं घ्यायचं आहे, जोडायला सुरुवात करायची. तुम्ही इथपर्यंत जोडून भाईला वेगळा जोड दिला तरी सुद्धा चालू शकतो, किंवा अखंड जरी जोडलं तरी सुद्धा चालू शकतो. तर मैत्रिणींनो, बघा इथपर्यंत मी जोड दिलेला आहे. तर अखंड आता द्यायला नको, कारण काय होतं, बऱ्याच ज्या नवीन मैत्रिणी असतात ना त्यांना गोंधळ होऊ शकतो की जोड देताना. त्यामुळे मी काय केलेलं आहे, इथपर्यंत जॉईंट दिलेला आहे, बघू शकता तुम्ही, इथून इथपर्यंत, आणि हा वेगळा आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून बऱ्याच जणांचा गोंधळ होणार नाही. अखंड जर दिला तर जॉईंट बऱ्याच वेळा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मी आता इथे वेगळा कट करून जॉईंट देणार आहे, भाईला वेगळा देणार आहे मी जॉईंट. तर हे बघू शकता, अशा पद्धतीने जॉईंट दिलेला आहे भाईला सुद्धा. आता आपण हे बघू शकता, हे अशा पद्धतीनं दोन्ही भागाला जॉईंट दिलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. आणि इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथून असा जॉईंट दिलेला आहे. आता इथून आपण जोड देऊया बाईला. तर इथून वेगळा असा जोड द्यायचा आहे. बघू शकता, हे दोन जॉईंट झालेले आहेत. आता ह्या साईडला आपण जॉईंट देऊन घेऊयात.
मारून घेऊया. बघू शकता ह्या साईडला पण जॉईंट दिलेला आहे. आता आपण इथे इथून आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. ह्या साईडला पण आपण त्याच पद्धतीने थोडेसे आपण भाई उसवून घ्यायची आहे. तर तिथंही त्याच पद्धतीनं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. इथे बारीक फोल्ड करून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी. तर बघू शकता ह्या साईडला पण इथून जॉईंट दिलेला आहे, भाईला पण इथून दिलेला आहे. ह्या साईडला पण बघू शकता इथून पूर्ण असा जॉईंट दिलेला आहे आणि भाईला पण दिलेला आहे. ह्या साईडला पण बघू शकता पूर्ण इथून असा जोड दिलेला आहे आणि इथून हे पूर्ण अस्तर लावून ह्याला जोड दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथं जे भाईला आहे ना ते वेगळं लावलेलं आहे, खालच्या साईडला वेगळं लावलेलं आहे. आता आपल्याला पूर्ण भाई अशी इथून जोडून घ्यायची आहे. बघू शकता पूर्ण अशी भाई मी जोडून घेतलेली आहे. या पण साईडला त्याच पद्धतीनं करायचं आहे. व्यवस्थित अशी फिनिशिंग साईड टीप मारून घ्या. बघू शकता ह्या साईडला पण तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित झालेला आहे. इथे पण मी भाई जॉईंट करून घेतलेले आहे. हे आपण साईडला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर चारही भाग दाखवते मी कशा पद्धतीने झालेले आहेत. तर बघू शकता हे असे जॉईंट झालेले आहेत आपले. हा जोड दिलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. इकडे ह्या पण साईडला जोड दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर पूर्ण अशी सरळ बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघू शकता पूर्ण अशी टीप मारून घ्या आणि नंतर कवर शिलाई घ्यायची आपल्याला. आता जे काही थोडंसं वाटत असेल आपल्याला एक्स्ट्राचं कापड ते आपल्याला नकळत थोडंसं फिनिशिंगसाठी व्यवस्थित लेवल करून घ्या. नंतर आपल्याला घ्यायची कवर शिलाई. तर हे बघू शकता हे असं दिसत आहे. फिनिशिंग साईड किती व्यवस्थित प्लेन दिसत आहे बघा. आता ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं टीप मारून घ्यायची आहे. आणि जे काही कमी जास्त वाटतं ना ते थोडंसं आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आतनं सुद्धा आपलं फिनिशिंग सुंदर दिसावं ह्यासाठी. तर आता आपल्याला घ्यायची कवर शिलाई.
तर मैत्रिणींनो तुम्हाला दाखवते कसं दिसत आहे. हे बघू शकता तुम्ही, हे असं दिसत आहे. जॉईंट आपण दोन्ही साईडला दिलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, जे आपण फिटिंगचं माप घेतलेलं आहे ना, तर हे मी ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज आहे ना, त्यांचं मी अंगावरून पूर्ण माप घेतलेलं आहे. तर ते किती तुम्हाला दाखवते. तर त्यांचं आहे म्हणजे 44 त्यांचे चेस्टचं माप आहे. तर आपल्याला इथं घ्यायचं आहे 11 इंच. आणि कमरेचं 9.5 इंच, म्हणजे 38 कंबर आहे आणि 44 चेस्ट आहे. तर आता आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर दंड घेत 14 आहे, म्हणजे येणार आपला 7 इंच. तर मी कसं मार्किंग केलं तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो. तर इथून घेतलेलं आहे म्हणजे 11 इंच, म्हणजे 44 चेस्ट आहे. इथं 38 घेतलेला आहे आणि इथं 7 इंच घेतलेलं आहे. आता आपण टीप मारून घेऊया. त्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. दंड गेला आहे 14, तर 7 इंच घ्यायचं आहे. आणि आतून आपण पाव इंचावरती टिपा मारून घ्यायचं. एक 2 किंवा 3 टिपा मारून तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती फिनिशिंग सहित जोडला गेलेला आहे. म्हणजे जेवढं आपलं माप होतं मेजरमेंट टाकून बघू शकता तुम्ही, कुठंही अजिबात खराब दिसत नाही. आतल्या साईडला सेम जर मॅचिंगचं कापड असेल साडीतलंच, तर अजिबात म्हणजे कुठं जॉईंट तिला असं दिसणार नाही. तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही सैल जर केलं तर तुमचं भाईमध्ये सुद्धा सैल होणार आहे, चेस्टमध्ये सुद्धा सैल होणार आहे आणि कमरेमध्ये सुद्धा सैल होणार आहे आणि कुठंही खराब दिसणार नाही. जर खरंच तुम्हाला साडी आवडत असेल आणि ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर ॲडजस्टमेंट करून चालत असेल, तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही ब्लाऊज सैल करू शकता, जेणेकरून सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहे. दंडघेरामध्ये घट्ट बसत असेल तरी सैल होणार आहे, मुंड्यात घट्ट बसत असेल तरी सैल होणार आहे, चेस्टमध्ये घट्ट बसत असेल तरी सैल होणार आहे आणि कमरेमध्ये जरी घट्ट बसत, म्हणजे सगळे प्रॉब्लेम एका ह्या जॉईंटच्या ह्याच्यामुळं संपणार आहेत तुमचे. तर ह्या पद्धतीनं तुमची पण जर समजा काटापदरी असू दे, सिंपल साडी असू दे, तुम्ही ह्या पद्धतीनं जर ॲडजस्टमेंट केलं तर नक्कीच तुमचा ब्लाऊज सर्व बाजूने सैल होणार आहे आणि व्यवस्थित तुम्हाला फिटिंग बसणार आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं केलेलं आहे. स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर एकदा तुम्ही इस्त्री मारा, म्हणजे आणि जरा पूर्ण व्यवस्थित प्लेन दिसेल. बघू शकता. तर अगदी दोन्ही पण साईडला अगदी व्यवस्थित पद्धतीनं जोडल्या गेलेला आहे. तर तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो, तुमच्या जर खूप दिवसापूर्वीचा ब्लाऊज असेल आणि तुम्हाला ही अशी ॲडजस्टमेंट चालत असेल, तर नक्कीच या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज पूर्ण उसवून व्यवस्थित साडीतलं कापड काढून त्याला अस्तर लावून जॉईंट देऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ब्लाऊजचे ते दूर होणार आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.